महाविकास आघाडीसह मनसेच्या उमेदवारांना दम दिला जातोय असा आरोप अविनाश जाधव आणि राजन विचारे यांनी केलाय। शिंदेंच्या घरी गेल्यानंतर उमेदवार अर्ज मागे घेतात। अविनाश जाधव, राजन विचारेंनी थेट एक व्हिडिओ दाखवलाय। त्या ठिकाणी जे कोण अपक्ष होते, जे कोण त्या ठिकाणी अडथळे होते, त्या सर्वांना दादागिरी करून त्या ठिकाणी बोलून मग ते आमिष असेल। आणि मला एक त्याचं हे वाटतं की या यंत्रणेमध्ये पोलीस अधिकाऱ्यांना पण त्याच्यामध्ये घेतलेला आहे। जो अपक्ष ज्यांनी भरलाय त्याच्या बाहेर पोलीस बंदोबस्त, तो कुठे गेलाय, काय गेलाय, अरे म्हणजे हे तुमचं काम आहे का? आणि कशा पद्धतीने ही संबंध यंत्रणा या ठिकाणी लागते। तुम्ही बघितलं अजून नोटाचा पर्याय शिल्लक आहे। ही संपूर्ण निवडणूक ही मला असं वाटतं पैशानी आणि पोलीस यंत्रणेच्या दबावाखाली लढली जाते। लोकांना, आमच्या नगरसेवकांना 5-5 कोटीच्या ऑफर दिल्या गेल्या। हे 5 कोटी रुपये आले कुठनं? म्हणजे मी आता विचारे साहेबांशी बोलत होतो, ते लोकसभा पण त्यांनी पाहिली आहे, विधानसभेचे देखील आमदार होते, ठाण्याचे महापौर होते। ते म्हणाले मी अनेक मुख्यमंत्री पाहिले, अनेक उपमुख्यमंत्री पाहिले, पण एवढा पैसा असलेला उपमुख्यमंत्री आम्ही पाहिला नाही। सो हा पैसा कुठनं आला? हा पैसा तुम्हाला सांगतो टेंडर विंडर मधनं एवढा पैसा येऊच शकत नाही। सो माझे साताराच्या गोडाऊन मध्ये जी काही घाट पडली त्या माध्यमातून पैसा येतोय का असा आमच्या मनात एक संशय आहे। त्याच्या बाबतीतही निष्पाप चौकशी व्हावी। हा व्हिडिओ आहे डीसीएमच्या घरचा। एक अपक्ष उमेदवार आहेत की आमचा उमेदवार आहे, त्याला पोलीसवाला, एक पोलीस अधिकारी त्याला डीसीएमच्या घरी बंगल्यावर घेऊन चाललेला आहे। बघा, हा तो व्हिडिओ आहे। याचा अर्थ आम्ही जे म्हणतोय की पैसे देऊन बिनविरोध नगरसेवक निवडून आणले, त्याचं एक उदाहरण देतो। हा जो विक्रम घाग घाग नावाचा मुलगा आहे आणि त्याच्याबरोबर एक पोलीस ऑफिसर आहे जो एकनाथ शिंदेच्या घरी चाललेला आहे, बंगल्यावर चाललेला आहे। मला असं वाटतं की पोलिसांचा जो वापर केला गेला तो पैशाचा वापर। आता जर हा, मला वाटतं राष्ट्र आपल्या कोणाच्या चिन्हावर, आपल्या शिवसेनेच्या चिन्हावर लढलेला मुलगा आहे, त्याने फॉर्म भरला होता। आणि हा मुलगा काय करतोय, याला पोलीसवाला का घेऊन चाललाय एकनाथ शिंदेच्या घरी? याची चौकशी नको का व्हायला? आता हा प्रूफ आहे ना। पुण्यात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे। सोलापूरमधल्या मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्या प्रकरणात मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करा अशी मागणी सर्वदे कुटुंबियांकडून आता जोर धरू लागली आहे। साहेब बोललेत तुमच्या भावाला न्याय देऊ शकतो, त्यांना फाशी आणि मोकळी सजा साहेब लावतो म्हणलेत, काय सुद्धा करू। माझ्या भावाला न्याय भेटला पाहिजे। लोकांसारखा भाऊ होता, डोळ्यात मिरची घालून भावाची हत्या केलेत, गुढीने बोलून घात केलाय भावाचा। मालकाचा आदेश म्हणून भावाला माझ्या टाकले विकेट, असे केलेत। यांचा फोन गेलाय का त्यांचा फोन गेलाय, आणि मालकाचा आदेश म्हणून माझा भाऊ दिसलाय, डोळ्यात पाणी, मिरचीचं पाणी टाकून माझ्या भावाला विकेट टाकली त्याच्या घरापाशी स्वतःच्या। काय त्यांच्या मनात एवढी पाप होती की माझ्या सोन्यासारख्या भावाला न्यायची? साहेब म्हणले तुमच्या नवऱ्याला नक्की आणि नक्की न्याय भेटणार आणि त्या आरोपींना फाशी शिक्षा लागली पाहिजे। मला नक्की न्याय भेटून देणार तुमच्या नवऱ्याला, तुमच्या मुलींना पण न्याय भेटून देणार मी, आणि ते मी करून दाखवणार। साहेब असं आम्हाला आश्वासन देऊन गेले। आमचा त्यांच्यावर विश्वास आहे, आम्हाला त्यांनी न्याय भेटून देणार माझ्या नवऱ्याला। माझ्या दोन्ही मुली रडत होत्या, तरी पण त्यांचे अश्रू त्यांना अनावर झाले नाहीये। माझ्या मोठ्या मुलीचं बघूनच त्यांचे अश्रू अनावर झाले नाहीये, तरी त्यांनी 1 तासभर त्यांनी माझ्या मुलीसाठी बसले। माझी मुलगी सुद्धा म्हणायला लागली, साहेब प्लीज, त्यांच्या पाया पडायला लागले, तेव्हा त्यांना अश्रू अनावर झाले नाही। माझ्या मुलीसाठी साहेब त्यांनी थांबले, माझ्या मुलीला झोपवले आणि शांतपणे बाहेर पडले आणि म्हणले तुमच्या नवऱ्याला मी नक्की न्याय मिळवून देणारच। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।